Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. This morning I would like to tell you, आज या सकाळी मला तुम्हाला सांगायला आवडेल, God loves you. देवाचं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. He cares for you. देव तुमची काळजी घेत आहे. No matter what you're going through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, trust in Jesus. तरी तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. He will see you through. येशू तुम्हाला सर्व परिस्थितीतून पार नेईल. Even now as you are watching this program, आता सुद्धा जसं तुम्ही हा कार्यक्रम पाहत आहात, many of you must be burdened. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना काही ना काही ओझं असेल. Maybe you are troubled. कदाचित तुम्हाला काही त्रास असतील. Maybe certain things are happening in your life wherein you are not satisfied. कदाचित काही गोष्टी तुमच्या जीवनात अशा घडत असतील की ज्यात तुम्ही समाधानी नाही. Maybe you have tried everything. कदाचित तुम्ही सर्व प्रयत्न करून चुकले असाल. But this morning, पण आज या सकाळी I want to tell you, मला तुम्हाला सांगायचं आहे, try Jesus once. तुम्ही येशूचा एकदा तरी प्रयत्न करून पहा. Just say, Jesus, फक्त म्हणा, येशू help me. मला मदत कर. Help me in this situation. मला या परिस्थितीमध्ये सहाय्य कर. And see what you can आणि do. पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. And we will pray for you. आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. But before we pray, पण प्रार्थना करण्या अगोदर I want you to watch the meeting. माझी इच्छा आहे की तुम्ही सभा पाहावी. And there you will see lots of people like you are blessed and delivered. आणि मग तुम्हाला कळेल की तिथे त्या सभेमध्ये तुमच्यासारखे अनेक लोक आलेले आहेत आणि आशीर्वादित झालेले आहेत. So shall we go to that meeting मग now? आता आपण सभा पाहायला जाऊया का? Let not your hearts be troubled. कोणाचंही हृदय चिंताक्रांत होऊ नये, म्हणजे कोणी टेन्शन घेऊन इथं बसू नका. God is there. कारण देव या जागी आहे. Your hope should be on God. तुमची आशा या जागी आल्यानंतर देवात असायला हवी. We'll open our Bibles to Psalm 116 verse 13. I will take the cup of salvation and call upon the name of the Lord. स्तोत्र 116 आणि त्यातलं 13वं वचन असं म्हणतं, मी तारणाचा प्याला घेऊन परमेश्वराच्या नावाला हाक मारी. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I will take the cup of salvation मी तारणाचा म्हणजे मुक्तीचा पेला माझ्या हातात घेईन and I will call upon the name of the Lord. आणि परमेश्वराच्या नावाला मी हाक मारीन असं लिहिलंय. How many people are there who are wandering in a dry and thirsty land? आज कितीतरी लोक असे आहेत की जे वाळलेल्या सुक्या पडलेल्या जमिनींमध्ये तहानेनं भटकतात. They find no water. त्यांना तिथं पाणी सापडत नाही. Hungry and thirsty, their soul faints within them. भुकेले तानेले त्यांचा जीव आतमधून गुदमरून जणू मरतोय. People are running helter and skelter. लोक इकडे तिकडे सैरावैरा धावतात. They have their cups, लोकांकडे आपापले पेले आहेत, but there is no salvation in it. पण त्या लोकांच्या पेल्यामध्ये तारण किंवा मुक्ती किंवा मोक्ष नाही. They have their cups, लोकांकडे आपापले पेले जरूर आहेत, but there is no blessing. पण त्या पेल्यामध्ये आशीर्वाद There नाही. is no blessing. त्या पेल्यात आशीर्वाद There नाही. is no peace. त्या पेल्यात शांती नाही. There is no healing. त्या पेल्यामध्ये आरोग्य नाही. There is no joy. त्या पेल्यामध्ये आनंद नाही. People are running with their cups. आज लोक किंवा लोक आपला पेला घेऊन धावतात Somebody give me की peace. कुणीतरी मला शांती द्यावं, Give me peace. कुणीतरी मला शांती द्यावं. But all their cups are empty. लोकांचे सगळ्यांचे पेले रिकामे आहेत. All the promises and words are empty. लोकांनी दिलेली वचनं लोकांनी पाळलेली नाहीत. सगळी वचनं रिकामी आहेत. But tonight, आज रात्री मात्र this is the place of hope. ही आशेची जागा, आशेचं ठिकाण आहे. This is the house of mercy. हे दयेचं घर आहे. This is the house of God. तुम्हाला माहितीये का, हे परमेश्वराचं घर, हे परमेश्वराचं मंदिर आहे. You who have come with your cups, आज जे तुम्ही सारे लोक आपापला जीवनाचा पेला या ठिकाणी घेऊन आलाय. you shall not go with empty cups. घरी जाताना तुम्ही तुमचा पेला रिकामा घेऊन जाणार नाही. You will go with overflowing cups. तर घरी जाताना तुमचा पेला भरभरून वाहत असेल. Because here is the well of the living water. कारण या ठिकाणी जिवंत पाण्याची विहीर आहे. Have you brought a cup longing for peace? तुम्ही पेला घेऊन या ठिकाणी आलाय का आणि असं म्हणताय का मला शांती पाहिजे? Your cup shall be filled by God. जरूर तुमचा पेला आज देव भरेल. Have you come with a cup because you are in debt? तुम्ही या ठिकाणी आज आपला पेला घेऊन अशासाठी आलाय का आणि असं म्हणताय का
मी कर्ज बाजारी आहे, मला कर्ज झालंय. God will fill your cup with the blessings. परमेश्वर तुमचा पेला आशीर्वादांनी भरेल. Have you come with a cup needed for healing? तुम्ही या ठिकाणी आज आशीर्वादांच्या गरजेनं आणि आशीर्वाद मला हवे आहेत असं म्हणून पेला घेऊन आलाय का? You will take the cup of healing from this place. जरूर या ठिकाणातून जाताना तुम्ही आशीर्वादाचा पेला भरून घेऊन जा. Because we are serving the living God. कारण की आम्ही जिवंत देवाची सेवा करतो. So cheer up, my dear brothers. म्हणून माझ्या आलेल्या सर्व प्रिय बंधूंनो आनंदी व्हा. Cheer up, my dear sisters. माझ्या आलेल्या सर्व प्रिय भगिनींनो तुम्ही आनंदी व्हा. You have come to the right place. तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात. You have come to the right place. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आज या वेळेला आलेले आहात. Bible speaks of a widow who had little oil in a cruse. बायबलमध्ये एका विधवा बाईविषयी लिहिलेलं आहे की जिच्या कुपीमध्ये बाटलीमध्ये फार थोडं तेल होतं. A little flour. डब्यामध्ये थोडं पीठ आणि कुपीमध्ये थोडंसं तेल. Her cup was empty. तिचा पेला रिकामा झाला. Because there was severe famine in the land for years. कारण की असं झालं, ती विधवा बाई ज्या देशामध्ये राहायची त्या देशामध्ये 3 वर्ष भयंकर महादुष्काळ पडला. And she had an only son. आणि त्या विधवेला एकच मुलगा होता. She prepared her son for the ultimate. मग तिने आपल्या मुलाची तयारी केली की तू तयार राहा बाबा, That we will die after having this last meal. की आता हे शेवटचं आपण करून जेवणार आहोत, त्याच्यावर आपल्याकडे काही नाहीये, तर तू आता मरायला तयार हो. पण somewhere in the corner of her heart she had love towards God. कुठेतरी तिच्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या विधवेला परमेश्वरावर प्रीती होती. Everybody was perishing. सगळ्यांचा नाश होत होता कारण देशात दुष्काळ होता. But God sent a prophet to her house. पण परमेश्वराने मात्र बरोबर त्याच विधवेच्या घरी एक त्याचा सेवक संदेष्टा पाठवला. His name was Elijah. त्याचं नाव होतं एलिया. God said देव बोलला in 1 Kings 17:10, 1 राजे 17:10, go to Zarephath in the city of Sidon to that widow's house. एलिया सराफत नावाच्या गावी सिदोन प्रांतामध्ये ती एक विधवा बाई आहे त्या विधवेच्या घरी जा. And Elijah went to that village. देवानं सांगितल्याप्रमाणे एलिया त्या गावी गेला. He found her gathering sticks at the gate. आणि एलियाला ती विधवा बाई त्या गावाच्या वेशीपाशी काटक्या जमा करताना दिसली. He asked her, मग एलियाने तिला विचारलं, would you please bring me a cup of water? बाई मला पेला भर पाणी आणणार का? And there, तिथं that cup of water was more costly than gold. आता दुष्काळ एवढा पडलेला होता तर पेलाभर पाणी म्हणजे सोन्यापेक्षा पण महाग हो. But see the graciousness on her part. पण त्या बाईतली कृपा आणि दया पहा. She went towards a hut to get water. ती बाई आपल्या झोपडीकडे गेली पेलाभर पाणी देवाच्या सेवकाला द्यायला. As she was going to get it, आणि जशी ती आपल्या झोपडीकडे निघाली, he called to her, देवाच्या सेवकानं परत तिला हाक मारली. please bring me a bite of bread also. आणि म्हटला, बाई पेलाभर पाणी आणताना चतकोर भाकर पण घेऊन ये. The widow said, विधवा म्हणाली, as your Lord God lives, जसा प्रभू परमेश्वर तुमचा जिवंत आहे, I am not lying to you. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. Before God I am telling you the truth. देवा समक्ष मी तुम्हाला सत्य सांगत I आहे. do not have a single piece of bread in the house. माझ्या घरामध्ये एकही भाकरी नाही. Only a handful of flour left in the jar and a little cooking oil, and that I am going to prepare for me and my son, and we are going to die. मुठभर पीठ आणि एवढंसं तेल आहे, ते आता मळून एखादी भाकरी होणार आहे, ती भाकर खाऊन मी आणि माझा मुलगा आता मरणार आहोत. माझ्याकडे काही नाहीये. The prophet said, देवाचा संदेष्टा तिला म्हणाला, just because you are bringing me water and bread, तू केवळ मला पेलाभर पाणी आणि भाकर आणणार आहेस म्हणून your flour and oil will never run out. तुझं पीठ आणि तुझं तेल यापुढे कधी संपणार नाही. And in a kitchen, आणि तिच्या स्वयंपाकघरात every day she found flour and oil multiplied. त्या तिच्या स्वयंपाकघरामध्ये रोज त्या विधवेला डब्यातलं पीठ आणि बाटलीतलं तेल वाढताना दिसलं, कधी संपलं नाही. What a joy! काय आनंद! Your kitchen will overflow तुमचं स्वयंपाकघर भरभरून बाई. if you trust in God. जर तुम्ही देवावर, जिवंत देवावर विश्वास ठेवला, A little trust in God. एवढासा विश्वास जरी देवावर ठेवला ना, A mustard seed of faith in
God, बस मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुम्ही जर जिवंत देवावर ठेवला, God will bless you. देव तुम्हाला उदंड आशीर्वाद देईल. You know, there was this small child, एक लहान लेकरू होतं. and this child went with its mother to a shop. ते लेकरू एकदा एका दुकानामध्ये आपल्या आई बरोबर गेलं. And this small child was eyeing the sweet in a container, ते लेकरू त्या दुकानात जाऊन एक चॉकलेटची बाटली होती, त्या बाटलीकडे बघत बसलं. because that big container was full of sweets. मोठी बाटली होती, मोठी अशी, आणि चॉकलेटनी भरलेली. And the shopkeeper saw it, दुकानदाराने पाहिलं, and he knew that this child longs for a sweet. त्याला कळलं पोरीला चॉकलेटची आस आहे, कशी बघतीये, एक टक त्या बाटलीकडेच बघतीये. So the shopkeeper saw it and he opened the lid of the container. दुकानदाराने त्या लहान लेकराकडे पाहिलं, त्याला कळलं, तर त्यांनी त्या बाटलीचं झाकण उघडलं And he said, my little child, put your hand and pick up a sweet. आणि म्हटला, मुली घे एखादं चॉकलेट घे, Take as much as your little hand can. तुझ्या लहानशा हातामध्ये जेवढे येतील तेवढे घे, Take full hand. हात भरून घे राजा, घे. The little child shook her head. लहान मुलीनी डोकं हलवलं, No. नाही. The mother was surprised. आईला आश्चर्य वाटलं. Then after some time, काही वेळाने the shopkeeper himself put his hand in the container and gave all the sweets to her. दुकानदारांनी स्वतः आपला हात बाटलीत घातला आणि आपली मूठ भरून त्या पोरीला चॉकलेट And she दिली. took it. पोरीनं घेतले, Very gleefully she took it. फार आनंदाने घेतले. And as they were returning home, आणि जसं ते घरी परतत होते, the mother inquired, आईने विचारलं, why had she not taken the first time? राणी, त्या दुकानदाराने तुला आधी सांगितलं की हात घालून घे, तू का नाही घेतलं बेटा? The little girl said, तर लहान मुलगी म्हणते, Mama, मम्मा, my hands are too tiny. माझा हात किती छोटा आहे, And that's why I could have only gathered little. मी हात टाकला असता तर एक दोन चॉकलेट आले असते. But his hands are large. पण त्या अंकलचा हात किती मोठा होता, That's why I could get so much of sweets. त्यांनी हात घालून मला दिलं तर किती चॉकलेट मिळाले. Praise God. देवा धन्यवाद. You have come to God with large hands. तसं तुम्ही अशा देवाकडे आलेले आहात की त्या देवाचा हात असा मोठा आहे. Praise God. Hallelujah. His heart is big, His love is big, His hand is big, His blessings are big. परमेश्वराचं हृदय मोठं आहे, परमेश्वराचं देणं मोठं आहे, परमेश्वराचा हात, परमेश्वराची मूठ पण मोठी आहे. Beloved people, माझ्या प्रियानो, all the curses that we are undergoing came because our first parents went away from God. तुम्हाला माहितीये, ज्या सगळ्या शापातनं आपण जातो आपल्या जीवनामध्ये, ते सगळे का आपल्यावर आले? कारण की आपले जे प्रथम पालक होते ना, त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. In sorrow man eats his bread. आज मनुष्य भाकर खातो, परंतु फार दुःखाची भाकर खातो. In pain he drinks his cup. पितो सुद्धा, पण वेदनेनं, यातनेनं पितो. His cup is never full. माणसाचा पेला आज भरत नाही. His pocket is never full. माणसाचा खिसा आज कधीच पूर्ण भरत नाही, Because it has holes in it. कारण त्याच्या खिशाला भोकं पडली आहेत. He cannot get full supply. माणसाला पूर्ण पुरवठा मिळतच नाही. For this reason, याच कारणास्तव Jesus came on this earth. येशू या जगात आला. He took the sins of the whole world. संपूर्ण जगाचं पाप येशूनी नेलं He paid the price on the cruel cross. आणि त्या क्रूसावर, त्या क्रूर अशा क्रूसावर संपूर्ण मानव जातीच्या पापांची किंमत येशूने दिली. He died. येशू मेला And on the third day he rose again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाला. And he says, येशू म्हणाला, take the cup of salvation. आता तारणाचा, मुक्तीचा, मोक्षाचा पेला तू घे. Take the cup of deliverance. आता सुटकेचा पेला घे. Take the cup of healing. आता आरोग्याचा पेला घे. Take the cup of financial आता blessing. आर्थिक आशीर्वादांचा पेला घे. Take the cup of eternal आता life. सनातन जीवनाचा पेला घे. That cup is ready to give each one of you. तो पेला आज रात्री तो तुम्हाला प्रत्येकाला द्यायला तयार आहे. Are you ready to take it? तुम्ही त्याच्यापासून तो पेला घ्यायला तयार आहात का? Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. Open your heart आपलं हृदय उघडा, and tell him, त्याला सांगा, yes, हो, I'm holding an empty cup. माझा पेला रिकामा आहे. Many of you are holding an empty cup. तुमच्यातले बरेच जण रिकामा पेला धरून आहेत. Empty of peace, empty of joy, empty of happiness, empty रिकामा of पेला, blessing. रिकामा पेला म्हणजे शांती नसलेला, आनंद नसलेला, खुशी नसलेला, समाधान नसलेला. Some of us are just smiling and showing the world that our cup is full. आपल्यातले काही लोक नुसतं बाहेरनं हसून असं दाखवतायत लोकांना की बघ माझा पेला भरलेला आहे. They want to show the world that they don't lack. त्यांना जगाला दाखवायचंय की पहा आम्हाला काही कमी नाही. But पण inside the four walls,
त्यांच्या घरांच्या चार भिंतीत the cup is empty. त्यांना माहिती आहे त्यांचं की माझा पेला रिकामा आहे. They are crying every day. ते रोज रडतायत. Beloved people, माझ्या प्रियानो, forget the world. जगाला विसराओ. What the world says, what the सोडा world. त्या जगाला. जग काय म्हणतं ते जगाला म्हणू दे. Let us come to the Lord with the empty cup. आपण आपला रिकामा पेला घेऊन चला ना जिवंत देवाकडे येऊ. Are you ready? तुम्ही तयार आहात? Then raise one hand towards मग heaven. एक हात वर करा. One hand placed on the afflicted part of your body. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. Whatever sickness you have, जो काही तुम्हाला आजार आहे place your hand. तिथे हात ठेवा. If your spouse is sick, if your children are sick, place your hands upon them. नवरा आजारी आहे, बायको आजारी आहेत, मुलं आजारी आहेत, त्यांच्यावर हात ठेवा. Let us all cry to God. डोळे बंद करा. चला आपण सर्व मिळून देवाचा धावा करूया. And let me tell you, आणि एक सांगतो, it's not just one time filling of the cup. फक्त एकदा पेला भरला म्हणजे झालं असं नव्हे. No. नाही नाही. You cannot drink water once for a year. वर्षातून एकदा पाणी पिऊन तहान भागते का? Every day we want our cups to be full. रोज आपल्याला आपला पेला भरलेला हवा असतो. Then you need God every day. तसं देव सुद्धा तुम्हाला रोज गरजेचा आहे. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me मग then. चला डोळे बंद करा आणि माझ्या बरोबर ही प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. with an empty cup. मी रिकामा पेला घेऊन तुझ्याकडे येत आहे. Lord, प्रभू, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तानं मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Fill my cup. माझा पेला भर. Jesus is coming. येशू येत आहे. He is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत He आहे. is helping तो you. तुम्हाला मदत करत He आहे. is filling your cup. तो तुमचा पेला भरत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो. In the name of येशूच्या Jesus. नावामध्ये Leave. सो. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your disease is going. तुमचे रोग चालले. Your pain is going. तुमच्या वेदना चालल्या. Arthritis. संधिवा. I curse you in the name मी of Jesus. शापित करतो येशूच्या नावात. People who are suffering from ज्या tumor, लोकांना ट्यूमर झालंय let them be healed त्यांना बरं कर प्रभू. in Jesus' name. येशूच्या नावात. Ulcer, अल्सर I curse you in the मी name of शापित Jesus. करतो येशूच्या The नावात. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. Diabetes. मधुमेह. Are you suffering from तुम्हाला diabetes? मधुमेह झालाय का? Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर. Heal them of their आणि diabetes. त्यांचा मधुमेह बरा कर. Blood pressure, रक्तदाब I curse you in the मी name of शापित Jesus. करतो येशूच्या नावात. Leave the body. सोड शरीर. Stomach pain, पोट दुखी vanish in Jesus' सोड name. शरीर येशूच्या नावात. Acidity, ऍसिडिटी पित्ताचा I त्रास curse you in the name of मी Jesus. शापित करतो येशूच्या नावात. Leave the bodies in सोड Jesus' name. लोकांचं शरीर येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Heart problem be healed. हृदयाचे सगळे आजार बरे होऊ दे. Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ दे. Kidney problem, किडनीचे आजार, stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish निघून जाऊ दे in Jesus' name. येशूच्या The नावात. Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Every skin disease vanish in सगळा Jesus' name. त्वचा रोग येशूच्या नावात जाऊ दे. Cancer, कॅन्सर I curse you. मी शापित करतो. Lord, touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर. Let the cancer vanish in Jesus' कॅन्सर name. येशूच्या नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Asthma, दम्याचा आजार I curse मी you शापित करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग let it vanish. निघून जाऊ दे. Spinal cord problem be healed. पाठीच्या कण्याचा आणि मणक्यांचा आजार बरा होऊ दे. Kneecap problem be healed. गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार बरा होऊ दे. Receive the healing in Jesus' name. आपलं आरोग्य येशूच्या नावात घ्या. Lord, प्रभू I pray. मी प्रार्थना करतो. Whatever the people ask, give it to them. लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a raise, give them a raise. ज्यांना पगारात वाढ हवी त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवं त्यांना घर दे. Those who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, give it to them. ज्यांना गाड्या हव्या आहेत त्यांना गाड्या दे. 2, 3, 4 चाकी कुठल्याही. Bless them financially, त्यांना Lord. आर्थिकरित्या पैशाचा आशीर्वाद दे. Bless the businessmen. व्यावसायिकांना आशीर्वादित कर. Bless the workers. कामगारांना आशीर्वादित कर. Bless the housewives. घरगुती स्त्रियांना आशीर्वादित कर. Bless every
everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद Let दे. their going in and their coming out be blessed. त्यांचं बाहेर जाणं, त्यांचं आत येणं आशीर्वादित होऊ दे. Let there be unity at home. लोकांच्या घरात शांती आणि Let एकी there असू be दे. peace at home. लोकांच्या घरामध्ये शांती आणि एकी असू दे. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let wives be submissive to their husbands. बायका आपल्या नवऱ्यांच्या अधीन असू दे. Let children grow under your grace. मुलं बाळ तुझ्या कृपेखाली वाढू दे. Let prosperity be in their cup. समृद्धी त्यांच्या पेल्यात येऊ दे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. पास्टर, इन आंटी का कहना है कि पिछले 8 दिन हो गए इन्हें कोई एक पुरुष की दुष्ट आत्मा तकलीफ दे रही थी। ये कहती हैं कि मुझे ऐसा महसूस होता था कि वो आता है और मुझे कस के पकड़ लेता है, जिसके वजह से वो बोलती है मेरे सारे सर में और पूरे बदन में मुझे दर्द था। और वो कहती है आज मैं यहाँ पर पहली बार आई हूँ। अच्छा। और आज वो कहती है पास्टर आप पिछले 8 दिनों से जो वो दुष्ट आत्मा मुझे लगातार तकलीफ दे रहा था, अब प्रार्थना के बाद में मुझे पूरी तरह आजादी महसूस हो रही है। आता काय त्रास होत आता बरं नाही? आहे. येशूने बरं केलं. हो बरं केलंय. Devil will never touch her. Thank you, Father. Thank you, Master. Yes. हालेलुया. पास्टर ही बहीण सांगते त्यांना दुरात्म्याने फार त्रास दिला. पोटामध्ये बसल्यासारखं वाटत होता आणि जो झोपून राहत होते त्यांना तसं झोपूनच राहत होते, उठायला येत नव्हतं काही. आणि 1 हप्ता झाला जास्तच त्रास वाटत होता. डॉक्टरला दाखवलं? डॉक्टरला दाखवलं, सगळं तपासलं, रक्त लगवी सगळं तपास, काय सगळं सांगितलं त्यांनी? नॉर्मल नॉर्मल आहे म्हटले. हो सगळं नॉर्मल सांगितलं. आजी म्हणे नाही म्हणे मी तुला दापोडीत घेऊन जाईल म्हणे, अच्छा. तिकडेच आपल्याला चंगाई देईल म्हणे. आता मला चांगलं वाटत आहे फार. सी दॅट. आता बरं वाटतं? हो येशूने बरं केलं हो तुला. येशूने बरं. थँक यू जीसस. थँक यू फॉर हीलिंग. पास्टर इन बहन का कहना है कि लगभग 6 महीने हुए, ये कहती हैं कि इनके सारे शरीर में ऐसा इन्हें महसूस होता था कि कोई सुई लेकर के इनके शरीर में चुभो रहा है। और वो कहती है मुझे वो महसूस होता था, भले मैं होश में हूं या भले मैं सोती रहूं, किसी भी अवस्था में मुझे महसूस होता था। वो कहती है कि आज जब मैं यहाँ आई, मुझे यहाँ आने के बाद में भी तकलीफ हो रहा था। वो कहती है जैसे आपने प्रार्थना शुरू की उन्हें महसूस होने लग गया कि एक एक करके मेरे अंदर से सब कुछ जा रहा है। और जैसे ही प्रार्थना खत्म हुई, वो कहती है आज पहली बार मैं उससे पूरी तरह से आजाद हुई हूँ। आज पहिली वेळेस एकदम फ्रेश वाटलं मला आणि रात्रीपासून असं अंगामध्ये टोचल्यासारखं, टाचण्या टोचल्यासारखं होत होतं आणि कुणाला बोलावं वाटत नव्हतं. इथं आल्यावर पण बसावं वाटायचं नाही, मुलांना जवळ घ्यावं वाटत नव्हतं, पळून जावं कुठं तर असं वाटत होतं. पण आज प्रभूनी मला इतकी ताकद दिली आणि एकदम असं फ्रेश केलं. मला डोकं पण हलकं हलकं वाटतं, नाहीतर जड वाटत. थँक यू फादर फॉर हिलिंग her. थँक यू फादर फॉर delivering her. हालेलुया. पास्टर हे जे आहेत मुलुंडवरनं मुंबईवरनं तुम्ही आलेले आहेत, काय त्रास होता? तर तुम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात, काय झालं होतं तुम्हाला? मला 4 तारखेपासून ताप येत होता. मुलुंडला ॲडमिट केलं होतं 2 दिवस. तर त्याच्यानंतर मला उल्हासनगरला हे केलं, शिफ्ट केलं. मला असं तिथनं पळून यायचं वाटायचं, मला तिथं राहूच वाटत नव्हतं. भरपूर ताप आणि हे सलाईन वगैरे नुसतं सारखे सलाईन लावायचे आणि पूर्ण पाणी निघायचं अंगामधनं. तर मी अक्षरशः पळूनच आलो तिथनं. म्हणलं मला दापोडीला गेल्याशिवाय मी नीट नाही होणार. आणि आज मी इथं आलो. आज मला एकदम बरं वाटतंय आणि देवाने मला नीट केलं. It's like Jesus has delivered me. मला आरोग्य मिळालं. See? Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Thank you, Father, for delivering him, Lord. Let your peace come into his life. I hope you have watched this meeting. माझी आशा आहे की तुम्ही सभा पाहिली. Like you, so many people have been blessed. तुमच्यासारख्या अनेक लोकांना आशीर्वाद मिळाले. Even now, आता सुद्धा that same Jesus तोच येशू can help you. तुम्हाला सहाय्य करू शकतो. So shall we pray? मग प्रार्थना करू का? You also open your heart तुम्ही सुद्धा आपलं हृदय उघडा and cast your burden before the feet of the Lord. आणि आपली सर्व ओझी प्रभूच्या पायाशी टाका. And just say, Jesus, फक्त म्हणा येशू help me. मला मदत कर. And he will help you. तो तुम्हाला मदत करेल. Shall we pray? मग प्रार्थना करूया.
Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for this precious time. मी तुझे आभार मानतो या मूल्यवान वेळेसाठी. Your people are seated before the TV sets. तुझे सारे लोक टीव्ही समोर बसलेले आहेत. You know what they are going through. तुला ठाऊक आहे ते कुठल्या परिस्थितीतून जात आहेत. Many of them are in hard times. त्यांच्यातल्या अनेकांना कठीण समस्या आहेत. Some have many questions. काहींच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. Others are sick. काही आजारी आहेत. Some are in debts. काहींना कर्ज झालं आहे. Jesus, येशू, I pray, मी प्रार्थना करतो, answer every one of their prayers. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर दे. Remove their burdens, Lord. त्यांचं ओझं काढून टाक प्रभू. Heal them. त्यांना आरोग्य दे. Deliver them. त्यांना सुटका दे. Whatever pain they are going through. ज्या काही वेदनेतून ते जात आहेत Right now, या वेळेला let your power descend upon them तुझं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ दे and heal them. आणि तू त्यांना आरोग्य दे. Deliver them. त्यांना सुटका दे. Those who need financial blessings, त्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे. bless them, Lord, त्यांना now. आर्थिक आशीर्वाद आत्ता दे. Those who need peace, त्यांना शांती गरजेची give आहे. them peace right now. त्यांना आत्ता शांती दे. Thank you, Father. धन्यवाद येशू. Thank you for answering our धन्यवाद prayers. आमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल. Because I made this prayer in Jesus' name. कारण ही प्रार्थना येशूच्या नावात मी मागितली आहे. Amen and amen. आमेन. Beloved people, माझ्या प्रियानो, are you experiencing peace in your life now? तुमच्या जीवनामध्ये आता शांतीचा अनुभव तुम्हाला येतो का? It is Jesus. येशू, He has come in your room. येशू तुमच्या खोलीत आलाय. He has come in your heart. येशू तुमच्या हृदयात आलाय. He has taken care of all your troubles. येशूने तुमच्या सर्व त्रासांची काळजी You घेतली. don't need to worry now. तुम्ही आता काळजी करायची गरज नाही. Just expect a miracle. फक्त चमत्काराची आशा ठेवा. And when God blesses you, आणि जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल do write to us. तेव्हा जरूर मला पत्र लिहा. We'll be so happy for each one of you. खूप आनंद होईल मला तुम्हा प्रत्येकाविषयी ना ऐकल्यानंतर. So shall we take your leave right now? मग आता रजा घेऊ का? And we will meet you once again. परत तुम्हाला भेटायला येऊ. Till then, तोपर्यंत God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Dr. Peter David Silva is mightily used by God in the offices of pastor, teacher, and evangelist. His powerful messages from the Word of God are a great source of blessing to the hungry soul. The live recordings of these life-changing messages are available in the form of DVDs.